ओम पुरुषांना वंदन करणारा भजन सर्वजण टाळी वाजवा भजन म्हणण्याचा प्रयत्न करा. पाय तुझे गुरुराया गुरुराया पाय तुझे गुरुराया गुरुराया गीत माझे ओ पाय तुझे गुरुराया मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं दैवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजैवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर् साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिये नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः हे आपले चुलते समजा तुमचे चुलते की साहेबराव भाऊ हां भागीनाथचे का बरं हां त्यात त्यांना तिघायचे ते पूजन करू ना तुमच्या दोघांचे असेल ते काय पूजन नाही त्यांच्या स्वरूपामध्ये की नानासाहेब भागीनाथ आणि दुसरा तिसरा म्हणतात केशव त्या तिघांचे पूजन करतात त्यांच्या वास्तूपूजन गुरूंच्या मंत्रकोशामध्ये विद्युक्त बघा कारण बाबाजी सांगे विद्युक्त पूजा विद्युक्त कार्याला डरच नाही बघा अशा गुरूंच्या मंत्रकोशामध्ये हवं भवं हवं पूजापाठ अनेक देवतांच्या मधून संपन्न झाला आणि ज्या घरामध्ये अनेक दोष नष्ट झाले काही दोन नष्ट झाले असताना आणि ते घर पवित्र बनलं त्या घरामध्ये कोणा प्रवेश झाला का लक्ष्मी महालक्ष्मीचा कोणाचा महालक्ष्मी अहो तसा दोष नकून घेणे लक्षात या मंत्राचा प्रभाव असतो आणि त्यामुळे घर कसं झालेले पवित्र आणि पावन झाले आहेत लक्ष्मी बघा त्या घरामध्ये लक्षात असा माझा वास्तुशांती सोहळ्याचा आहे म्हणजे या गुरूंनी ही वास्तुशांती सोहळा केला ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण या एकत्र आलेलो आहोत हे त्यांना प्रसाद देखील दोन केलं तुमच्यावर लक्ष बरं का छत्रपती का तिसरा छत्रपतीच गेली त्याचं नाव काय अपराग बरं का अपराव लक्षात द्या तुझं जास्त लक्ष तुझ्यावर माझा अपरावानी का आदर्श केली या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण करतील पहिला ते अनुष्ठान झालं का मग सरळ नीट झालं लक्षात बरं चांगली गोष्ट आहे ना पण त्याची नीट चाललं पाहिजे ना पुढे भविष्यात त्यासाठी आपल्याला त्याला अनुष्ठान करायला लागतं हा बरं हां अनुष्ठान त्याची प्रगती झाली पाहिजे त्याला पुढचे विचार भविष्यामध्ये सुचले पाहिजेत हां अहो या बाई किती पुढे किती काय मशीन येऊ शकतात नाही मग आता हे पहिलं मशीन कसं चालणी आपलं डोके जागा अगोदर ठिकाणं पाहिजे असं आज या नगरीमध्ये बाबांच्या पालखीचा सोहळा बघा आणि सगळं शांती बाबाला कशाने बसलं होते ते बग्गीमध्ये बसवलं की सर्वांनी नाचून गावं आज या नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा केला
म्हणून ज्या बाबांच्यामुळे आज आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे, त्याचं पालखीमध्ये अधिष्ठान आहेत. अशा बाबांची जिने साठवण दंडवत करूया. आपल्या या नगरीतील मुख्य दैवत भद्र हनुमान की त्या भद्र हनुमानचे चरणवंदन करूया. आज गरीबांचं निवासस्थान, कारण माणसाला 3 गरजा महत्वाच्या की नाही, अन्न वस्त्र निवारा आहे. खायला अन्न लागतं, घालायला कपडे लागतात आणि राहायला. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, गौरीला काय म्हणायचे म्हणे, एक वेळेस खायला न समजा खोपा असावा. म्हणजे काय, एखाद्या वेळेस जरी अन्न जर मिळालं ते चालेल म्हणे, मात्र अन्नाची व्यवस्था बघा याची शरीराची एक जीवाची असली पाहिजे. म्हणून विचार केला त्यांनी बोलता बोलता म्हणे, मला शक्यच नव्हतं होईल, शक्यच होईल असं पूर्ण वाटतच नव्हतं म्हणे. मात्र बाबाच्या कृपेने ते पूर्ण जरा अशा श्रद्धेचं टाळीवर गाडी बोलता म्हणून करूया. आज रत्नपूरमध्ये असं होत असताना बरं का, आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. कारण बाबाजींनी बघा विधीमध्ये काय म्हणले, दुर्लभ मनुष्य देह आणि देनाक्षण मोगरा भाषात काय म्हणले बाबाजींनी विधीमध्ये, दुर्लभ मनुष्य देह देनाक्षर मोगरा. म्हणजे या जगामध्ये सर्वात दुर्लभ काय, मग सर्वात दुर्लभ काय आहे. काही लोक दुर्लभ कशाला समजतात नाही का, ज्याचं सोनं नाही तेव्हा त्यांना सोनं दुर्लभ वाटतं, कोणा जमीन नाही त्यांना जमीन दुर्लभ वाटते, काही ना काय बायको नाही त्यांना बायको दुर्लभ वाटते, लक्षात घे. काही ना पैसे नाही ते पैसे दुर्लभ वाटतात, लक्षात घ्या. मात्र सर्वात दुर्लभ काय सांगले, मनुष्याचा जन्म मिळणं हे सर्व दुर्लभ बघा गोष्ट या बघा पृथ्वी तलावाने सांगितलं, लक्षात घ्या. दुर्लभ मनुष्य देह. मात्र पुढे काय म्हणले, दैनांशन मंगोरा. आता मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ खरं आहे, मात्र हा कसा आहे, हा कसा आहे बघा, देह जाणार याला काळोबा खाणार की नाही. हा देह एक दिवस आपला काय जाणार आहे. आता कधी प्रत्येक जाणार आहे सांगू शकता का, जाणार नक्की बरं का, एक दिवस सारे जाणार आहे. जेवढे तुम्हीच नाही बरं का, जेवढे जन्माला येईल पृथ्वी तलावर ते सर्वच एक दिवस जाणार. फक्त काय माहिती आहे, फक्त टाईम माहिती नाही, कधी जाणार टाईम माहिती नाही, लक्षात. म्हणजे ज्याचं जवळ तिकीट काढलेलं असेल ना देवानी, त्याचं तिकीट बरं लक्षात, त्याला बरोबर त्या ठिकाणाला त्याला उतरावं लक्षात. अशी बघा अवस्था या नरदेहाची म्हणजे मनुष्याची आहे. अशा मनुष्या देहाला राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, कशाची आवश्यकता आहे हे का, जीवाला नाही बघा. जीवाला राहण्याचं ठिकाण कोणतं आहे बरं का, जीवाला राहण्याचं ठिकाण कोणतं आहे. काय म्हणले बाबाजींनी बघा याचं उत्तर देताना, या जीवाला राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, जाशील तरी जाई संतांची या गावा. बरं का, त्यामुळे जाशील तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा जीवा तेथे. लक्षात घ्या, या जीवाला राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, मग कोणतं आहे सांगा. आता सांगितलं तुम्हाला, जाशील तरी जाई संतांची या गावा आणि होईल विसावा. म्हणून या जीवाचं राहणं ठिकाण कोणतं आहे, संतांचं सान्निध्य. बघा काय, जो संतांच्या सान्निध्यात राहील त्याच्या जीवाला काय होईल, विसावा, सुख काय शांती प्राप्त असेल. तर गौरव करावा लागेल बघा की नाही. बघा बाबांच्या कार्यामध्ये अनुष्ठान असो की कोणताही कार्यक्रम असो, त्यांना ज्याचं सांगायची गरज नाही की, उलट कोणती सेवा आपल्याला मिळेल याची ती वाट बघावं पाहत असाल. असा भाव आमच्या साहेबांवर बंधूच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आशीर्वादाने सुंदर त्यांना बंगला आता घर प्राप्त झालं. आज ते राहिला मोठ्या आनंदाने आज त्या घरामध्ये राहिला, त्यांचं वास्तव्य होणार आहे. म्हणून बाबांची प्रार्थना करूया. आपल्या वेरूळच्या महिला सुंदर असा बघा, पोळ्या भात काची भाजी, कोणी देवीची करतं, कोणी महादेवाची, कोणी रामकृष्णाची, कोणी हनुमंताची. आणि प्रत्येक जण काय करतो, कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती कशासाठी करतो, नाही भक्ती कशासाठी करतो, काहीतरी सुख शांती धन संपत्ती कशासाठी केलं जातात. देवाने आम्हाला काहीतरी सुख द्यावं, शांती द्यावं, संपत्ती द्यावं.
प्रत्येक जण बघा मंदिरामध्ये जातो आणि काय मागतो देवाकडे? अगरबत्ती किती रुपयाची राहते? तर मग देवाला किती रुपयाचं मागवतो? देवाला किती रुपयाची अगरबत्ती वाळतो आणि देवाला किती मागतो लक्षात, म्हणजे किती स्वार्थी घेईल लक्षात. म्हणून बघा अवश्य बघा मंदिरात गेलंच पाहिजे, देवाकडे मागील पाहिजे. मात्र काय मागावं, काय मागावं हे सुद्धा समजलं पाहिजे. नाही तर मागितलंच नाही, जे मागे ते मागितलंच नाही. भद्र जर मागितलं की जसं बाबाजी म्हणायचं बैल विकला गोठा बांधला, काय बैल विकायचा गोठा बांधला, संध्या गोठ्यात बांधणार कोण, अशी परिस्थिती मागण्याची होता का बरं. म्हणून बघा आमचे बघा लाळे बघा आमचे साहेबराव बघा ते काय मागतात ऐका बरं का, ते बाबाजीकडे काय मागतात बरं का. अत्यंत बघा सुंदर विचार आमच्या लाळेभाऊने केला. आणि ते बाबाजीकडे काय मागतात ऐका बरं का. तुम्ही लोक काय मागतात देवजाणीवर का, मग ते आमचे साहेबराव लाळे देवळे काय बाबाजीकडे काय मागतात? नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. हो आम्ही धरले स्वामीचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही, सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरले स्वामीचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही, सुख संपत्तीला कमीच नाही. सुख संपत्तीने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. लोग कहते हैं पैसे इकट्ठे करो बुरे वक्त में काम आएंगे, लोग कहते हैं पैसे इकट्ठे करो बुरे वक्त में काम आएंगे, लेकिन हमारे लाड़े पाटिल कहते हैं जनार्दन बाबा और शांतिगिरी बाबा पे भरोसा रखो, तुम्हारे जिंदगी में बुरा वक्त कभी नहीं आएगा. एकदा हात वरती करा, जोरदार टाळी वाजवा. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. ओ जगाचा कल्याण घेतला अवतार, शिवभक्तीचा केला प्रसार, जगाच्या कल्याण घेतला अवतार, शिवभक्तीचा केला प्रसार. अर्पण केले तन आणि मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. भोळ्या भक्तांचे ते काही भारी, संत शिरोमणी मौनगिरी, संत शिरोमणी मौनगिरी. भोळ्या भक्तांचे बाबा काही भारी, संत शिरोमणी मौनगिरी, संत शिरोमणी मौनगिरी. कृपा प्रसादाने भरले आमचे मन हो. गगन में जितने तारे होते हैं उतने शत्रु होए, लेकिन कृपा हो जनार्दन बाबा और शांतिगिरी बाबा जैसे संतों की तो बाल भी बाका न हो, तो बाल भी बाका न हो. हात वरती करा, जोरदार टाळी वाजवा. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. बघा किती महत्वाचं मागणं आहे की नाही. काय मागितलं? आम्हाला काय नको, काय नको, नको ती संपत्ती, संपत्ती नको. तर मग काय पाहिजे आपल्याला? कारण काय? आम्ही धरिले बाबांचे पाय. बघा बाबांचे पाय म्हणजे आम्ही धरले. कोणाचे पाय धरले? आणि बाबांचे पाय धरल्यामुळे काय झालं आम्हाला? सुख संपत्ती. त्यांच्या आशीर्वादाने सुख संपत्तीला कमीच नाही. बघा किती रहस्य विचार महत्वाचा की नाही. मग काय लोक काय मागत आहे की आमचे काय मागत आहे मुद्दा लक्षात मला लक्षात. म्हणून काय मागावं हे सदी माणसाला कळलं पाहिजे की नाही. जर कळलं नाही तर मग आला पकडीचा याला पाणी होऊन तुम्ही अगरबत्तीचे दर वाहता आपला एक दिवस कार्यक्रम देव करा लक्षात. माझ्या बघा सोळाच्या निमित्ताने काय मागवत आणि बघा त्याचप्रमाणे बघा बरं का अनेक लोक अनेक कोणता प्याला घेतात की कोण कोणता प्याला घेतो कोण कोणता प्याला कसं आहे. मात्र बघा आमचे साहेबरावनी कोणता प्याला घेतला माहिती का? हो जाम पर जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी. इतर कोणता जरी प्याला घेतला तर तो फक्त क्षणिक सुख रात्री पुरतं.
जाम पर जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी, प्याला जनार्दन नाम का और बाबा शांतिगिरी नाम का पी ले, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. मग त्याने कोणता प्याला घेतलेला आहे? बाबाजी. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हा प्याला घेतल्यानंतर दुसऱ्या प्याला गरज आहे का? अशा काय ग महिमा प्यालाचा असू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी गेली, त्यांच्या विनंतीला मानोपरी झाले गेली. म्हणून तुम्ही जरा तुमची जर टाळी वाजून म्हणून कशात तरी बरेचसे आज आहे येऊ शकले नाही की बरोबर गेली का त्याच्या जबाबदारी जरा बटणं दाबायचे की नाही असं ते पण विचार करता होया. ते आपला विचार करू पाहिजे तिकडे करते जरी तिकडे असल्याबद्दल लक्ष आपल्याकडे वर म्हणून त्याचं जर टाळीवर अभिनंदन करावं. आज रत्नपुंडगिरीमध्ये वास्तू शांतीचा सोहळा मोठ्या आनंदाने रत्नपुंडगिरी साजरा होत असताना काहीतरी बघा विचार केला पाहिजे. कोणता विचार करायचा याच्यावर आपण मंथन करू का मंथन करू शकते. कोण काय विचार करतो, कोण काय विचार करतो, कोण काय विचार करतो. मात्र बघा बाबाजी सुंदर असं उदाहरण दिलं म्हणे बघा कात्यानावांच्या मुनीने बघा काय कात्यानावांची कोणी विचार केला आहे का बरं का. कात्यानावांची मुनी होते मुनी आणि त्याने काय विचार केला माहिती आहे का. या जगात श्रेष्ठ धर्म कोणता बरं का माहिती. त्याच्या मनात कोणता प्रश्न आला. या जगात श्रेष्ठ धर्म कोणता. आता ते विचारायचं कोणाला. मग त्याने का तपश्चर्या काय केलं 100 वर्षे पायाच्या कांठात तपश्चर्या केली. कोणी कशासाठी केली. कशासाठी केली. सर्वश्रेष्ठ धर्म कोणता. मग आपल्या तालुक्यापुरता संभाजीनगर जिल्ह्यापुरता राज्यापुरता देशापुरता नाही. काय प्रश्न आहे. या सर्व जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असा विचार कुणी केला. कात्यामुनी. तो विचार कोणती कशाला बसले मग तपस्या. ते कशी तुमच्याकडे मांडी घालून बसले का. बाजरीच्या भाकरी घेऊन बसले किंवा गुलाबजाम घेऊन बसले का. लक्षात पायाच्या कांठ्यावर काय आपल्याला उभं सुद्धा का उभं आपण राहू शकतो का. आपण उभं सुद्धा राहू शकतो ते पायाच्या अंगठ्यावर. मात्र त्यांनी 100 वर्ष तपश्चर्या का पायाच्या अंगठ्यावर केली. तरी ते बघा देव समोर आले नाही. देवाने काय केली. आकाशाने काय केली. आकाश. जसं बघ बाबाजीनं काका बाबाजीनं भगवंतांनी सांगितलं होतं कुठं नागेश्वरमध्ये दर्शन बघा. तपश्चर्या बाबाजी 16 वर्ष पुढे गेली आणि दर्शन नागेश्वरीमध्ये केले. आणि तपश्चर्या केल्यानंतर बघा कोण प्रकट झाले. नागा बाबा. बाबाजींना दर्शन द्यायला तिथं कोण आलं. नागेश्वर भगवान महादेव. आणि त्या नागेश्वर भगवंताने येऊन बाबाजींना काय आदेश दिला. पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार. पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर असं कोणी सांगितलं. भगवान नागेश्वर महादेवला का सांगितलं. कोणाला सांगितलं. बाबाजी. म्हणून बघा तो आदेश शिरसामध्ये करून बाबाजी कुठे गेले होते. है की कुठे गेले होते. का किती परिस्थिती त्यावेळी कठीण होती. आता तरी पायवाट फक्त पायवाट गाडी रस्ता सुद्धा नव्हता. पायवाट असताना मग बाबाजी विचार करावं आपल्या खाली लवकर मंदिर बांधता येत नाही. है की बाबाजी कुठे मंदिर बांधलं. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला होता का. त्याची नाही का कॉन्ट्रॅक्ट दिला सदा भाग घेत बाबाजी मंदिर कॉन्ट्रॅक्ट दिला होता का. आपल्यासारखी आणि भक्ती यायची. कोणी दगड उचला कोणी कोणता कोणी बांधकाम करा. अशा श्रमदान बघा बाबाजीने काय केलं. एक नाही असे किती मंदिर वर्ष आले. आश्रम सुद्धा बाबांनी कसे तयार केले. अनेक भाविकांच्या श्रमभाग लोकांना दिला शाळा. आणि त्या अनुसार इकडं कात्यान मुनी गेली. आकाशवाणी काय झाली ऐका. कात्यान नावाचे मुनी कशासाठी बसले होते. तर कशासाठी बसले होते पण या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे जाणून घेण्यासाठी बघा तपश्चर्या केली होती. आणि मग तपश्चर्या 100 वर्षे झाली. देव आले नाही तर देवाने आकाशाने गेला. आकाशाने त्या आकाशाच्या माध्यमातून देवाने काय सांगितलं. म्हणे कात्यान म्हणे म्हणे काय हे कात्यान म्हणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे. म्हणे सरस्वती नदीच्या काठावर कोणते मुनी म्हणे. सारस्वत मुनी.
सारस्वत मुनी आहे. तर तुझ्या काय गरीब प्रश्नाचं उत्तर देतील म्हणे. आणि त्या आकाशवाणीच्या आदेशानुसार सांगता केली कात्यायनाच्या मुनी आपल्या तपश्चर्याची. आणि ते कुठे आले मग? सरस्वती. हा, कोणत्या नदीच्या काठावर आले? सरस्वती. सरस्वती काठावर. कोणत्या कोणाच्या आश्रमामध्ये? सारस्वत मुनी. सारस्वत म्हणजे बघा आश्रमात आले. अरे बघा त्यांचं स्वागत झालं, आदरणीय स्वागत झालं. आणि स्वागत झालं बघा. शेंगदाणे गुळ दिले बरं का. चहा नाही दिला त्यांना, शेंगदाणे गुळ दिली. दूध दिलं बरं का, दूध दिलं लक्षात. काय बघा आपली संस्कृती नाही. कोणी जर घरी आलं त्याला काय द्यावं? आता मळ्यात आले बरं का, त्यामुळे दिले लक्षात घ्या. असं मग आसन देण्यात आलं कात्यायनाच्या मुनीला बसण्यासाठी. आणि सारस मुनी सुद्धा आपल्या आसनावर, दोघं बघा आसनावर. चर्चा बघा सुरू आहे. चर्चा काय चर्चा सुरू झाली? सारस्वत मुनी म्हणतायत म्हणे आपण का आलात? प्रश्न केला कोणी? सरस्वत मुनी. कोणा प्रश्न केला? हा, काय प्रश्न केला? आपण का आलात? आपलं येण्याचं कारण काय? प्रश्न विचारला. त्यावेळेला काय सांगितलं? हे सारस्वत मुनी म्हणे मला भगवंतानी पाठवलं म्हणे. कोणी पाठवलं मला तुमच्याकडे? भगवंताने मला तुमच्याकडे पाठवलं. कशासाठी पाठवलं सांगा म्हणे. तर माझा असा प्रश्न आहे म्हणे, या जगात सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे की? या जगात सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? ही बघा मी तपश्चर्या केली आहे याचं उत्तर मिळण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी. म्हणून भगवंताने आकाशवाणीमधून आपल्याला सांगितलं की म्हणे सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत मुनी आहेत, त्यांच्या आश्रमामध्ये जा, ते तुम्हाला सांगतील. म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहोत. मग सांगा म्हणे जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? प्रश्न बरोबर ना. आता उत्तर बघा कोण देणार आहेत? सरस्वत मुनी. हां, काय उत्तर आहे का बघा. सत्य अत्यंत महत्व उत्तर बघा. सारस्वत मुनींनी कात्या मुनींना दिलं. म्हणे कात्यायन म्हणे माझ्या मातेने जो मला उपदेश केला म्हणे. काय म्हणतात सारस्वत मुनी? माझ्या मातेने मला जो उपदेश केला तो मी याला सांगतो का? काय उपदेश केला माझ्या मातेने म्हणे मला ऐका म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ म्हणे. काय भगवान धर्माचं ऋषभ? ऋषभ म्हणजे नंदिकेश्वर बघा. भगवान धर्माचं नाव ऋषभ म्हणजे नंदिकेश्वर आहेत. त्या नंदिकेश्वर कोण बसतं? महादेव, भोले महादेव. नंदिकेश्वर कोण बसतं? भगवान शंकर. बघा आरूढ भगवान भोलेनाथ बघा त्या भगवान ऋषभ बघा त्यावर बसत असतात. आणि मग काय सांगितलं पुढे? अशा भगवान नंदकेश्वरावर जे महादेव माने बसतात त्या महादेवाची पूजा भक्ती करणं हाच श्रेष्ठ धर्म म्हणे. बघा कोणता श्रेष्ठ धर्म सांगितला? भगवान शिवजींची पूजा करणं हा सर्वश्रेष्ठ. नाही तिने सांगितलं का इकडे ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ, हिंदू धर्म श्रेष्ठ, नाम धर्म श्रेष्ठ? कोणता धर्म त्यांनी सांगितलं नाही. तर काय सांगितलं? कोणता श्रेष्ठ धर्म सांगितला? भगवान शंकराची पूजा. म्हणून आपण पाहतो ना आता शिवमहाशिवरात येईल की नाही, सारे बघा शिवभक्त काय करतात? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे. म्हणून बघा बाबाजीने आपल्या सर्वांना कोणती भक्ती सांगितली नाही की? शंकराची नुसती सांगितलीच नाही, स्वतः त्यासाठी अनेक मंदिरे बांधले. काय बांधले आहे की नाही? महादेवाचे मंदिरे बांधले अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये. स्वतःही काय केलं? स्थापना केली, पूजा केली. आणि आपल्याला सुद्धा काय सांगितलं? पूजा करा. आणि एकाच वाक्यामध्ये महिमा बाबाजीने काय सांगितलं शिवभक्तीचा? ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली. ज्याने शिवभक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली. ज्यांनी शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली. अशा. म्हणून शिवभक्ती श्रेष्ठ आणि महत्वाची. म्हणून आता महाशिवच्या पर्व काल सर्वांनी काय करायचं? काय करायचं? निदान जल बघा लोटावर जल घ्यायचं आणि कुठं अर्पण करायचं? पिंडीवर. हां, पण नुसतं काहीतरी म्हणायचं बरं का? पण काय म्हणायचे तुम्ही टाईम ठरता तुमच्या श्रद्धेनुसार की काहीतरी बघा मला ते म्हणायचं.
आणि ते जल काय करायचं आणि डोकं कुठं आपटायचं नाही का? डोकं काय करायचं स्पर्श बघा करायचा पिंडीला आणि शिवलिंगाला बघा स्पर्श करायचा म्हणजे दर्शन घ्यायचं बघा. आणि काय मागायचं मी ठरवा तुमच्या ठरवा बाबा. असा योग बघा महाशिवराच्या चरित्राने आलेला आहे. अशा रीतीने बघा भगवान शंकर किती मान दैवत आहे. मन विधीमध्ये बघा बाबाजीने काय केलेलं आहे विश्वाद्यम विश्व बीज निखिल भैरणम पंचवक्रात नेत्र नवीन नवीन आपली गुरुशिष्य परंपरा सुद्धा कोणत्या देवापासून सुरू होते आदिनाथ आहे की कोणत्या देवापासून सुरू होते आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बुध गोरक्षासकीला गोरक्षवाईला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेव सार सोजवी आहे की ज्ञानेश्वरांचे गुरु नृत्यनाथ महाराज नृत्यनाथचे गुरु गणिनाथ महाराज गणिनाथचे गुरु गोरक्ष महाराज गोरक्षनाथचे गुरु मच्छिंद्रनाथ मच्छिंद्राचे गुरु आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि भगवान शंकर गुरु कोण यो गुरु सर्व देवांना एका राही नमन वाक्य लक्षात सर्वांचे काय देवादी देव महादेव सर्व गुरूंचे गुरु बघा महादेवाला म्हणले की आणि तो विश्वाच्या आधीच आहे लक्षात. आणि म्हणून जसा तुमचा परिवार आहे ना तसा महादेवचा परिवार आहे की नाही. महादेवाच्या घरात कोण कोण राहतं महादेव पार्वती गणपती कार्तिक स्वामी आणि कोण नर्मदा माता बरोबर नर्मदा. अशा बघा परिवार कोणाचा आहे भगवान. तर तुमचा परिवार जसं साहेबरावचा फळ आहे शिवंतताईचा परिवार किती परिवार मोठा झाला की तसं प्रत्येकाचा परिवार लक्षात घ्या. मात्र ह्या भगवान शंकराच्या परिवाराचं वैशिष्ट्य आहे बरं का. काय वैशिष्ट्य ऐका बरं का. ह्या भगवान शंकराच्या परिवारामध्ये कोण कोण राहतात आणखी बरं का. इंदूर उंदीर म्हणजे कोणाचं वाहन आहे हां. मोर कोणाचं वाहन आहे कार्तिक स्वामी सिंह कोणाचं वाहन आहे देवी नंदी कोणाचं वाहन आहे शंकराचं हां शंकराचं लक्षात घे. आता बघा यांचे वाहन की आणि गणपती शंकराच्या गळ्यामध्ये काय आहे भुजंग सर्व नागरा. मग आता बाबांचा प्रश्न आहे बरं का. भगवान शंकराच्या परिवारामध्ये कोण कोण राहतं कसे राहतात लक्षात द्या. आता गणपतीचं वाहन मूषक म्हणजे उंदीर गळ्यात काय आहे सर्प म्हणजे नागरात का उंदराचं नागाकडे जमलं का पण ते एकत्र राहतं की नाही वैशिष्ट्य लक्षात द्या बरं का. पुढचं मुद्दा लक्षात द्या. कार्तिकाचं वाहन काय मोर गळ्यात काय सर्प नागर आपलं भगवान शंकराचे का नागा आपलं सर्पाचं मोर जमलं का अजिबात नाही. त्याप्रमाणे पार्वतीचं वाहन सिंह सिंह आणि महादेवाचं वाहन नंदी बंदी बैलाचं गाव शेतकरी जमलं का तरी ते कशा राहत्या गुण्यानंद अहो एकत्र राहते एकत्र कशा राहत्या. म्हणजे भगवान शंकराचा परिवार कसा आहे एकमेकाचे वैरी असले सुद्धा मोठ्या आनंदाने प्रेमाने ते एकत्र राहतात. हे वैशिष्ट्य कोणाच्या परिवाराचं आहे शंकराचं अशा द्या का अशा दे. मग तुम्हाला सुद्धा कसं राहायचं आहे त्या परिवाराला असेल परिवारासारखं राहायचं असेल म्हणजे कोणाचं वय ठेवायचं वारले असलं तरी त्यांना वंदन काय करायचं वंदन करायचं लक्षात आहे. तसं आता आमच्या काळे पाडी त्यांच्या बंधू कोणी ज्ञानेश्वर आहे का आता आनंदाने राहता ना बंधूंनी बंधू जर टाळी वाजून दोघं आहे की नाही लक्षात घ्या. अशा रीतीने बघा की आदर्श बाबाजींच्या या भक्ती मार्गामध्ये अनेक बंधूंचा आपल्याला पाहणं होतं येईल एक नमुना झाला हे फक्त असे अनेक बंधू बघा गावागावामध्ये बरं का त्याचं पटतच नव्हतं बरं का. मग बाबाजींच्या बघा ते नादी लागले आणि पुन्हा एक झाले आणि कसे आनंदाने राम राम लक्ष्मी पण राहिलं जर टाळी होण्याच्या बंधूंचं असं आज या ठिकाणी हा सोहळा बघा होता असताना की बघा काय बघा बाबांचं कार्य किती मंगल आणि महान केली. म्हणून आपण काय करू बाबाजींना किती वेळा वंदन करतो म्हणून काय म्हणतो आपण जनार्दनाच्या शिवकार्याची ओ बाबाजींच्या शिवकार्याची त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा हे जनार्दनाच्या शिवकार्याची ओ बाबाजींच्या शिवकार्याची त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा. किती कार्य महान बाबांचं आहे मंगल आहेत
आपण काय केलं पाहिजे त्यांना किती वेळा वंदन करायचं मग त्रिवार वंदन. त्रिवार वंदन तर महास्वामी त्रिवार वंदन. जाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड तेथे बांधिले पिनाकेश्वर त्रिवार वंदन महास्वामी त्रिवार वंदन. म्हणून असे महान ख्यातीच्या बाबांचे आहेत त्यांना आपण फक्त काय करू शकतो वंदन केलं. आणि म्हणून मग आमच्या अशा बाबाजींची भक्ती की आमचे लाडे परिवार करतात. कशी भक्ती आमच्या लाडे परिवार माहिती आहे का? कोणासारखी आहे? मांजरीसारखी बघा. कशी बघा मांजरीसारखी भक्ती ऐका बरं का. आता दोन प्रकारचे प्राणी वर्ग मांजर आणि माकड वर्ग. काय मांजर आणि माकड दोन प्रकारचे प्राणी वर्ग. आता बघा मांजर काय करते आपल्या पिलाला काय करते? मांजर आपल्या पिलाला काय करते? तोंडामध्ये पकडत पाहिजे. बसा बसा. असं आपला काय विषय चालू होता. माकड आणि मांजर. बघा मांजर म्हणत्या 7 घर फिरवते. किती गड फिरवते? त्या पिलांना किती वेळा उचलते? 7 वेळा. जागी त्याला ठेवते बरं का. काय बघा महिमा भगवंताचा की हो त्या पिलाला ती मांजर तोंडात पकडते. ते गाव दात लागून शोधलं गाव दात लागून देते का? नाही. अशाने इकडे मात्र माकड काय करतं? माकड पिलू त्याच्या आईला पकडतं. कोण पकडतं? इकडं आईनं बघा मुलाला पकडलं की आईनं इकडं आईने पिलाला पकडलं इकडं पिलाने आईला पकडलं. यावर का फरक लक्षात घ्या. आमच्या लाडीभाऊची भक्ती कशी आहे या मुद्दा तुम्हाला सांगितलं बरं. इकडं पिलाने आईला पकडलं इकडं आईने पिलाला पकडलं. मग कोणाला पडायची भीती सांगा बरं? कोणत्या पिलाला पडायची भीती सांगा ना? माकडाच्या. ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती. आईने ज्याला पकडलं त्याला पडायची भीती नाही. आहे. मग आमचे लाडूवन काय केले बघा बाबानं पकडलं. कोणाला पकडलं? बाबानं पकडल्यामुळे त्यांना पडायची भीती. म्हणजे त्यांची भक्ती कशी आहे? मांजरासारखं मांजराच्या पिलासारखं असं पण बघा आमच्या साहेब आहे. आणि मग आज आपण शेवटी जातात त्यावर का काहीतरी संकल्प केला पाहिजे. नुसतं जन्माला याचं जगायचं नुसतं बघा खायचं प्यायचं मस्त राहायचं याच्यासाठी मनुष्याचा जन्म नाही. काहीतरी आपण खुश ना खुश करके दिखाना मानतो. तर खऱ्या अर्थाने बघा आपल्या जीवनाला अर्थ आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की त्याचा आमचा थोडासा आपण ऐकू जरा आमच्या या दिनानिमित्ताने. आता आपण सांगतेकडे जाऊया की म्हणून प्रत्येकाने मला संकल्प कोणता करायचा आहे? कोणता संकल्प करायचा आहे? जर पुढे खायच्या कोणत्या भस्माच्या बरं का प्रसादाच्या दुसऱ्या नाही. असल्यावर गोड असल्यावर संकल्प कोणता करायचं मला मग आता तुम्हाला सांगितलं ना बाटलीचं उदाहरण दिलं पुढे तू सांगितलं कशात. म्हणून त्या अनुषंगाने जरा विचार का किती खंताची बाबा सांगा. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चायचे पुडी घ्यायची दुकानातून जी खायची आणि त्याने रोग लावून घ्यायचा. विचार करा किती वेळ खर्च किती पैसा खर्च ना की त्याच्यावरून आणखी आजार लावून घ्यायचा. म्हणजे किती व्यसन फॅशन बनलं अवघड कार्यक्रम झाला. म्हणून व्यसन जरी फॅशन असलं ते काही कामाचं नाही. का नुकसान ज्याने होईल तो तुम्ही धंदा तुला करता का? की सोपं गणित आहे. ज्याने नुकसान आपलं होतं तो धंदा मनुष्य कधीच करीन अशा द्या. मग ज्या पुढेने आपलं नुकसान होतं आणि ती पुढे खिशात ठेवणं हा धंदा कसा कोणाला सांगा फायदाचा आहे का? मग तुम्हाला तो काही ना कसं जातो सांगा ना आहे की. म्हणून बघा बरं का आजच्या बरोबर सर्वांनी विचार काय करायचा? नुकसान होणारं काम करायचं. हे किती सोपं गणित. पुढे नुकसान होतं बाटली नुकसान होतं मग फायदा कशाने होईल? बाबांच्या भस्माच्या पुढे फायदा होईल. बाबांच्या प्रसन्न पाहिला सर असं बाई मला लक्षात. पहिला संकल्प कोणता करायचा? मग मी व्यसनमुक्त. जसं आमचे लाड भाऊ याला कोणती पुढे चालते का? हो यांचं दारेवरच गाणं म्हणले आप्पा यांची कोणती पुढे चालू आहे? नाही खरं बोलायचं ना चालू का बंद? खरं बोलायचं खरं सांग. कोणती? हा तेव्हा चुकून आवाज येऊन राहिला मागून.
बरं उभं तुम्ही एक नमुना आज उभं राहणार सत्यमध्ये की नाही काहीतरी आदर्श झाला पाहिजे की नाही आज आहे की काहीतरी म्हाताऱ्याला आनंद झाला पाहिजे की त्यांनाही शांती म्हणे नाही आमचे पोरं काहीतरी आता शिकले माझ्यापेक्षा निदान चांगले बापसे भेटा म्हणून बरं का आता सोपं गणित की पुढे ने कधीच फायदा होते म्हणजे नुकसान करतं ती किशा असणं गरजेचं का सांगा का तुम्ही वीस जवळ ठेवत्या का सोपं गणित 20 जवळ ठेवत नाही मग ही तमक पुढे म्हणजे सुद्धा काय आहे की म्हणून बघा आज बघा हो आज काय करा संकल्प करा आज संकल्प काय हां 102 आला बा तुमची इच्छा आहे बाबा उद्या काही इच्छा तर काय अडचण दूध का किंवा गोड शेंगदाणे खा हां आमकी काजू बदाम खा आणखी खारी खोबरं खा किती सुंदर आटम देवान दिली बरं का तुमच्या त्याचं काय तुमची काही शान वाढत आहे का पुडी खाल्याने उलटं बघा हो ही पुडी खाल्याने उलटं बघा बेइज्जत की बेइज्जत तुम्ही म्हणा का बेइज्जत कशात माहिती आहे का जरी बघा तुमच्या बायानं तुम्हाला समोर जरी म्हणल्या नाही ना बरं का आता मग त्याला सारखं कसं आहे बरं का जरी यांच्या बाया याला समोर म्हणत नसली ना तरी मनामध्ये काय म्हणते माहिती आहे का मला या बाया का यांच्या बाया मनामध्ये काय म्हणते माहिती आहे का हे कपाळ करंट नशीब कसं आलं बरं का आता असल्यावर का बाया बरोबर आहे ना हो बिचारा बाया वैतागून जाते त्यांना की नाही त्यामुळे ते विचार आज काय ना दुसरं काही विचार करणार की नाही म्हणून बाबांना वाटतं की सांगा अशी बेइज्जत होणं चांगलं लक्ष नाही का म्हणून आपण काय केलं पाहिजे आपली शान आपल्याला आपली बेइज्जत नव्हता इज्जत आपल्याला शान वाढवायची अशाला आपला जीवन धन्य करायचं की नाही म्हणून आता त्या तुमच्या पुढ्या बाबाला देऊन टाका हो आज त्या पुढे बाबांना देऊन टाका का मात्र आज काहीतरी पुण्य बघायचं उदाहरण आलं वाटवाणी काहीतरी बघा की नाही आशीर्वाद असेल की नाही आणि त्याच्यामुळे हे बघा विषय आज समोर आला की आता बरं का मग इथं दर्शन घ्या बाबांच्या आणि हो साहेबराव दोघे उठा यांचं पूजन करा पुन्हा आता पूजन कशासाठी करायचं आता हे व्यसनमुक्त झाले बरोबर की नाही यांच्या महिला उभ्या राहा यांच्या महिला उभ्या राहा यांच्या बाया यांना प्रसाद वहिनी